तापात बाळाला ब्लँकेटमध्ये गुंडाळणे म्हणजे सर्वात मोठी चूक. 90% पालक तापात एक मोठी चूक करतात, ती म्हणजे बाळाला ब्लँकेटमध्ये घट्ट गुंडाळतात. त्यामुळे ताप कमी होत नाही, तर ताप अजून वाढतो. नमस्कार, मी डॉक्टर गोरे. काल रात्री माझ्याकडे 11 वाजता एक बाळ आले. 6 महिन्याचा आयुष क्लिनिकमध्ये आणला होता. 101 ताप, पण मला बाळ दिसतच नव्हतं. मला फक्त दिसत होते 2 स्वेटर, एक जाड टोपी आणि वरून एक जाड ब्लँकेट, एखाद्या पार्सलसारखा गुंडाळलेला. आई रडत म्हणाली, डॉक्टर, ताप मेंदूत तर जाणार नाही ना? मी लगेच ते ब्लँकेट काढलं. वडील घाबरून म्हणाले, डॉक्टर, गारठून जाईल, कपडे का काढताय? इथेच सगळ्यात मोठा गैरसमज आहे. ताप म्हणजे शरीराची डिफेन्स सिस्टीम. शरीर ताप वाढवतं म्हणजे जेणेकरून जंतूशी लढता येईल. पण जाड कपड्यांमुळे उष्णता बाहेर पडतच नाही आणि ताप अजून वाढतो. म्हणून बाळाला ताप आला तर बाळाला सैल सुती कपडे घाला. खोलीत फॅन किंवा AC मध्यम गतीने ठेवा. फक्त कपाळावर पट्टी नाही, तर संपूर्ण शरीर स्पंजिंग करा. विशेषतः काखा, मान, पाय या सर्व ठिकाणी स्पंजिंग करा. इथे पुसल्याने उष्णता पटकन बाहेर पडते. जर तापात बाळाने जेवण नाकारलं तर जबरदस्ती करू नका, पण आईचं दूध, पाणी, सूप हे मात्र नक्की द्या. ताप नेहमी थर्मामीटरने मोजा. आणि हो, जर ही चिन्ह दिसली तर ताबडतोब डॉक्टरकडे जा. बाळ सुस्त होतंय, सतत रडतंय, लघवी कमी झाली, झटका आला तर घरात थांबू नका. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 104 डिग्री फॅरनहाइटच्या खाली ताप मेंदूला नुकसान करत नाही. तुमच्या भीतीपेक्षा तुमच्या आश्वासक स्पर्शाची बाळाला जास्त गरज असते. ही माहिती प्रत्येक आई वडिलांपर्यंत पोहोचायला हवी. ही पोस्ट सेव्ह करा आणि तुमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तापात बाळाला ब्लँकेटमध्ये गुंडाळायला तुमच्या घरात कोण सांगतं? आजी, आई का शेजारी?